तुम्हाला जर इंग्लिश ग्रामर खूपच कठीण वाटत असेल तर ट्रिक्सचा वापर करून आपण ग्रामर सोप्या पद्धतीने शिकू शकतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इंग्लिश ग्रामर मधील टॉपिक बघणार आहोत आणि हा टॉपिक आहे फिगर ऑफ स्पीच। यामधील महत्त्वाचा पहिला फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत आणि तो आहे सिमिली। हाही खूपच सोप्या पद्धतीने ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही सहज ओळखू शकता। सिमिली म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण उपमा अलंकार असं म्हणतो। तर सिमिलीमध्ये नेमका काय असते तर त्याच्यामध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असते दोन वस्तूंमध्ये। मग हा सिमिली कसा ओळखायचा जर एखादं एग्जाम्पल आलं असेल आणि ते एग्जाम्पल हे सिमिली या फिगर ऑफ स्पीच मधील आहे का हे कसं ओळखायचं। तर मुलांना फक्त तुम्हाला 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत। ते शब्द जर कंपॅरिझन करताना जर त्या वाक्यामध्ये आले असतील तर ते वाक्य सिमिली या फिगर ऑफ स्पीच मधलं 100% असेल। मग हे 3 शब्द कुठले तर ते आपण पहिल्यांदा बघू। तर आपल्याला ट्रिक मध्ये 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्यामधला पहिला शब्द आहे तुम्हाला लाईक हा शब्द कंपॅरिझन करताना जर एखाद्या वाक्यामध्ये लाईक हा शब्द आला असेल तर तो सिमिली अलंकार असतो। त्यानंतर दुसरा आहे सो आणि त्यानंतर ॲज डॉट डॉट ॲज किंवा सो ॲज डॉट डॉट ॲज ज्याला आपण डिग्रीमध्ये जे वापरत होतो ते। हे 3 जर शब्द असतील लाईक सो ॲज डॉट डॉट ॲज तर हे 3 शब्द असतील तर तुम्ही 100% त्या वाक्याचा जो फिगर ऑफ स्पीच असेल तर तो सिमिली असेल 100%। एक वाक्य बघू, ही इज ॲज स्ट्रॉंग ॲज लायन। कंपॅरिझन आहे त्याच्यामध्ये आणि लायनमध्ये। तो लायन सारखा स्ट्रॉंग आहे, सिंहासारखा मजबूत आहे अशी कंपॅरिझन केले। पण कंपॅरिझन करताना शब्द कुठले वापरलेत बघा, ॲज आणि ॲज। तर ॲज या शब्दांचा वापर कंपॅरिझन करताना वापरला आहे म्हणून हे सेंटेन्स सिमिली या फिगर ऑफ स्पीच मधील असेल। The story was as old as hill। तर कंपॅरिझन करताना दुसऱ्या सेंटेन्समध्ये पण ॲजचा वापर केला आहे म्हणजे हे जे वाक्य आहे ते सिमिली या अलंकारामधील आहे। तिसरं बघा, द रूम लुक्स लाईक अ झी। तर इथं कंपॅरिझन करताना त्या रूमची त्याने झी सोबत कंपॅरिझन करत असताना कुठला शब्द वापरला बरं, लाईक हा शब्द आलेला आहे आणि म्हणून तो पण सिमिली होईल। दॅट वेज लाईक द क्लीव्स द डिझर्ट एअर्स। लाईक शब्दाचा वापर करून कंपॅरिझन केलेलं आहे म्हणजे डायरेक्ट कंपॅरिझन करताना जर 3 शब्द असतील तर पहिला शब्द आपण पाहतो काय तर ॲज डॉट डॉट ॲज, दुसरा शब्द असेल सो आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे म्हणजे लाईक। हे 3 शब्द जर आले तर त्या वाक्यामध्ये सिमिली हा अलंकार असेल त्या वाक्याचा की त्याला आपण म्हणतो उपमा अलंकार असू शकतो। तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता 3च शब्द। मग याचा वापर आपल्याला कुठे होईल तर तुम्ही बोर्ड एक्झाम देणार असाल 10th क्लासची, 9th क्लासला आहे, 10thला आहे, त्यानंतर आपण जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार असेल MPSC सारख्या तर त्याच्यामध्ये जर ग्रामरचा टॉपिक विचारला तर या ट्रिक्सचा वापर करून आपण तो सोप्या पद्धतीने सोडू शकतो किंवा त्याचं उत्तर लिहू शकतो।